नमस्कार। आज मी जो व्हिडिओ करतोय त्या व्हिडिओमध्ये खास करून मी हा मराठीतून करतोय, कारण विषय आपल्या सगळ्यांशी किंवा खास करून महाराष्ट्रातल्या लोकांसाठी अत्यंत संबंधित विषय आहे। आपण बघतोय मागच्या काही कालावधीपासून बांगलादेशमध्ये नेमकं काय चाललेलं आहे। बांगलादेशमध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि तत्सम जे मुसलमानेतर समाज आहे त्या सगळ्यांची सरेआम कत्तल, अत्याचार, बलात्कार हे जे व्हिडिओज आपल्यापर्यंत आलेले आहेत, आपण सगळ्यांनी ते बघितलेले आहेत। हे काही नवीन नाही आहे, पण आज सकाळपासून एक वेगळ्याच प्रकारचा व्हिडिओ सगळीकडं व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ म्हणजे बांगलादेश सरकारमध्ये जे कोणी मंत्री आहेत ते मंत्री असं काहीच झालेलं नाही आहे। बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक अत्यंत सुरक्षित आहेत आणि आमचा अतिशय चांगला संबंध आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा जो काही प्रोपोगंडा केला चाललेला आहे हा प्रोपोगंडा बांगलादेशला पूर्णपणे बदनाम करण्यासाठी चाललेला आहे। अशा पद्धतीचा एक व्हिडिओ तिथल्या काही मान्यवरांचा व्हायरल होताना आपल्याला दिसतोय। आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा विषय हिंदू आणि मुसलमान असा नाही आहे, अजिबात नाही आहे। मागच्या 1200 वर्षांपासून महाराणा प्रताप हे काय मुसलमानांशी जाऊन लढले का? सांगा, महाराणा सांगा हे काय मुसलमानांशी जाऊन लढले का? छत्रपती शिवाजी महाराज हे काय मुसलमानांशी जाऊन लढले का? अशा पद्धतीचा कोणीही जर का काही गैरसमज करून घेत असेल तर तो अस्थानी आहे आणि चुकीचा आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की महाराणा प्रताप, राणा सांगा किंवा आमच्या अगदी अत्यंत वंदनीय असलेले दशमेश गुरु गोविंद सिंगांपर्यंत हे स्वतःचं राज्य वाढवण्यासाठी हातामध्ये हत्यार घेऊन आक्रमण करून दुसऱ्यावरती आक्रमण केलेलं आहे। तिथं जाऊन त्यांनी लढाई केलेली आहे। तिथले जे काही सैनिक असतील, राजे असतील, आम जनता असेल, त्यांची कापाकापी केलेली आहे, असं एकही उदाहरण नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अशा पद्धतीनं कुठल्याही कुणाच्याही साम्राज्यावरती आक्रमण केलेलं नाही, पण जे स्वधर्मावरती आक्रमण झालेलं होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला रामदास स्वामींनी उच्चारलेले शब्द काय होते? उदंड झाले पाणी सणानं संध्या करावया। म्हणजे काय? आमच्या स्वधर्माचं आम्हाला आचरण करू द्या। आमच्या स्वधर्माचं आम्ही आचरण जर का करत असलो आणि त्याच्यावरती जर का तुम्ही अत्याचार करणार असाल, आक्रमण करणार असाल आणि आम्हाला आमच्या स्वधर्माचं पालन करू देणार नसाल तर नाईलाजानं आम्हाला हातामध्ये शस्त्र घ्यावं लागेल। हीच भूमिका इतिहासामध्ये जेवढे लढलेले म्हणजे तुमच्या उत्तर भारतातले राजे आहेत किंवा महाराष्ट्रातले राजे आहेत, पूर्ण पेशवाई आहे, या सगळ्यांची भूमिका आपल्याला हीच दिसते। आणि ह्याच भूमिकेतून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 1200 वर्षांपर्यंत आपल्याला अनेक लढवय्ये माहिती आहेत। महाराणा प्रताप माहिती आहेत, राणा सांगा माहिती आहेत, दाहीचे दाही आपल्याला दशमेश गुरु माहिती आहेत, छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, बरं का। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली असलेले जे कोणी मावळे होते त्या मावळ्यांमध्ये 18 पगड जात्या, सगळ्या जाती होत्या, सगळेजण होते। जसे तानाजी मालुसरे होते तसे बाजीप्रभू देशपांडे पण होते। हे नावाजलेले योद्धे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, पण ज्यांची नावं इतिहासाला माहीत पण नाही आहेत, ज्यांचे जीव गेले, ज्यांचे प्राण गेले, मी ज्यांचे प्रपंच उघड्यावरती पडले असं म्हणणार नाही, त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाचाही संसार उघड्यावर पडू दिलेला नाहीये। ज्यावेळेला तानाजीचा वध झाला, वीर तानाजी ज्यावेळेला रणांगणामध्ये धारातीर्थी पडले त्यावेळेला त्यांच्या मुलाचं लग्न लावायला महाराज स्वतः गेले होते, हे आपल्याला माहिती आहे, कारण ते सुभेदार होते म्हणून त्यांचे पोवाडे रचले गेले। इतिहासाला ते नाव माहिती आहे। बाजीप्रभू देशपांडेचं नाव माहिती आहे, पण असे कित्येक मावळे आहेत की ज्यांची नावं इतिहासाला माहीत नाही आहेत। त्या प्रत्येक मावळ्यालाही माहीत होतं की माझं नाव इतिहासात नोंदवलं जाणार नाही आहे,
पुढे मला कोणी ओळखणार नाहीये. पण असं असून सुद्धा त्यांनी आपले प्राण दारातिथी वेचलेले आहेत. कारण काय? त्या सगळ्या मावांना काय मोठ्या मोठ्या जहागिरी मिळाल्या? ज्यांचे प्राण धारातिथी केले, ज्यांचे तुकडे तुकडे झाले, त्यांच्या कुटुंबियांना काय वतनं मिळाली, जहागिरी मिळाल्या? नव्हे, अजिबात नाही. त्या लाखो लोकांची प्राणांची आहुती दिलेली आहे. अगदी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत लाखो लोकांनी जी प्राणाची आहुती दिलेली आहे ती स्वधर्मासाठी दिलेली आहे. आणि तो जो कुठला स्वधर्म, ज्याला आपण स्वधर्म म्हणतो, ज्याला आपण स्वधर्म मानतो, तो जो कुठला वैदिक धर्म, त्या वैदिक धर्माचं आचरण आम्हाला करता यावं यासाठीची लढाई आहे. आज बांगलादेशमध्ये उजळ माथ्याने उघडपणानं मंदिरात जाता येत नाही, पूजापाठ करता येत नाही. जर तुम्ही कुठे पूजापाठ करताना सापडलात, तुमची मान गरम केली जाते. तुम्हाला काय हीच परिस्थिती इथे पण पाहिजे? भारतात पण पाहिजे, महाराष्ट्रात पण पाहिजे, अगदी तुमच्या दारात पण पाहिजे? आत्ताच नवरात्र सुरू झालेलं आहे. कालपासून घराघरात कित्येक लाखो लोक आज प्रभू दत्तात्रयांच्या चरित्राचं पारायण करायला बसलेले आहेत. अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत निष्ठेनं, अत्यंत प्रेमानं हे पारायण लोक करतात. उजळ माथ्याने करतात, दार उघडं ठेवून करतात, मोठ्या आवाजात करतात. आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर जी कुठली दत्तस्थानं आहेत तिथे जातात, तिथे पूजा करतात, दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात. हे जे आज आपण उजळ माथ्याने करतोय, आनंदाने करतोय, हे असंच आपल्याला करता यावं असं वाटतंय का? हे जर का असंच आपल्याला करता यावं असं वाटत असेल तर उद्या दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी आपल्याला सगळ्यांना कलेक्टर ऑफिसवरती जमानं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आपल्याला गॅरंटी देतो, मी आपल्याला 200% गॅरंटी देतो की स्वधर्मासाठी ज्यांनी प्राण वेचले ते थेट स्वर्गात गेले. हा इतिहास आहे. स्वधर्मासाठी ज्यांनी प्राण वेचले त्यांच्या डोक्यावर प्रभू दत्तात्रयांचा आशीर्वाद पिढ्यानपिढ्या राहिलेला आहे. हा पण इतिहास आहे. उद्याचा एक दिवस पारायण उशिरा सुरू करा, पूजा उशिरा सुरू करा. किंबहुना उद्या जे आपण कलेक्टर ऑफिसला सकाळी 10 वाजता जमणार आहोत त्यालाच पारायण समजा. कारण ज्या प्रभू दत्तात्रयांची मंदिरं आज अत्यंत आदराने, अत्यंत प्रेमाने, अत्यंत भक्तीने, अत्यंत श्रद्धेने त्या मंदिरांमध्ये जाऊन आपण माथा टेकतो, ती मंदिरं जर का टिकवायची असतील, आपल्याला प्राणाहून प्रिय असलेल्या त्या प्रभूंच्या मूर्ती जर का आपल्याला टिकवायच्या असतील तर उद्याचा एक दिवस काढावा लागेल. उद्याचा एक दिवस काढावा लागेल. नाहीतर बघता बघता म्हणजे सार्वजनिक गणपती तर दूरची गोष्ट, सार्वजनिक नवरात्र तर दूरची गोष्ट आहे, सार्वजनिक तीर्थयात्रा दूरची गोष्ट आहे. आपल्याला आपल्या घरात दरवाजे खिडक्या बंद करून पूजा अर्चा करणं देखील अवघडून बसेल. आणि ही परिस्थिती बांगलादेशमध्ये झालेली आहे, आपण बघतोय. कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे ईश्वर जाणो. पण भारताच्या सीमेमध्ये घुसून, भारताच्या सीमेमध्ये आतमध्ये या मंदिराचं पुनर्निर्माण चालू होतं, डागडुजी चालू होती, त्याला पण व्यत्यय आणला गेलेला आहे. ते काम पण थांबवण्यासाठी भाग पाडलेला आहे. अशा पद्धतीची बातमी सध्या सगळीकडे व्हायरल होती. आपण लक्षात घ्या, अक्षरशः आपल्या घरामध्ये जसं स्वच्छतागृह असावं तसा तो छोटासा बांगलादेश, भारताच्या घरात स्वच्छतागृह सुद्धा पुरेशी पडणार नाहीत सगळ्या बांगलादेशमध्ये बांधली तर, इतका तो लहानसा देश. पण तो ही हिम्मत करतो, ते धाडस करतो की तुम्हाला उजळ माथ्याने पूजा अर्चा करता येणार नाही. तुमच्या देशात घुसून तुमच्या मंदिराची डागडुजी आम्ही बंद करू.
तर येणारा काळ कसा असेल याचा विचार करा. प्रार्थना आहे, विनंती आहे, कळकळीनं सांगतोय, उद्या सकाळी 10 वाजता कुठल्याही परिस्थितीमध्ये कलेक्टर ऑफिसला सगळ्यांनी पोचा. कुठलीही अपमानास्पद घोषणा नाही, अपमानास्पद बोर्ड नाही, अपमानास्पद इतरही समाजाला अपमानास्पद वाटेल असं काहीही न करता अत्यंत शांततेनं प्रभूंच्या चरणी लीन होऊन आपण उद्याचा मोर्चा पूर्ण करणार आहोत. नमस्कार.